नमस्ते मित्रांनो, माझे नाव आहे ऋत्विक सुनील साळुंखे. मी आज कोण बनलो आहे? एक मिठाचा व्यापारी. माझ्या गोष्टीचे नाव आहे मिठाचा व्यापारी आणि त्याचे गाढव. एका गावात एक मिठाचा व्यापारी राहत होता. तो शेजारच्या गावातून मीठ खरेदी करून गाढवाच्या पाठीवर विकण्यासाठी घेऊन येत होता. व्यापाऱ्याच्या गावी जाताना वाटेत एक ओढा पार करायला लागत असे. एक दिवस मिठाचा व्यापारी गाढवाच्या पाठीवर मिठाच्या पिशव्या घेऊन परत येत होता. ओढा पार करताना गाढव चुकून पाय घसरून पडले. बरेचसे मीठ पाण्यात वितळून गेले. गाढव जेव्हा पडल्यानंतर उठून उभे राहिले तेव्हा बराचसा भार हलका झाला होता. त्या दिवसानंतर गाढव मुद्दाम पाण्यात पडायला लागले. व्यापाऱ्याला गाढवाचा संशय आला. त्यानंतर व्यापाऱ्याला एक कल्पना सुचली. एके दिवशी व्यापाऱ्याने कापसाच्या गाद्या खरेदी केल्या व गाढवाच्या पाठीवर ठेवल्या. गाढवाला आधीच खूप ओझे हलके वाटत होते, तरी त्याने विचार केला, आज मी पुन्हा पाण्यात बसेन व ओझे अजून हलके होईल. ओढ्याजवळ येताच गाढव मुद्दाम पाण्यात बसले. त्याला वाटले की पाण्यात हे ओझे अजून हलके होतील. गाढव बसले ना तेव्हा त्याला उठताच येईना, कारण कापूसनी सगळं पाणी शोषून घेतलं होतं आणि जड झाला होता. गाढवाला चांगली शिक्षा भेटली. त्यानंतर व्यापाऱ्याने गाढवाला काठीने मारले व उभे केले. त्यानंतर गाढव कधीच पाण्यात नाही पडला. या गोष्टीवरून आपण काय शिकलो? कामाची टाळाटाळ ही काम वाढवते, पण कामाची टाळाटाळ करू नये. धन्यवाद.